संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंना दिलासा, न्यायालयात उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी, 2000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावरती संध्याकाळी 4 वाजता बैठक. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा घेणार आढावा. ओबीसी याद्यांचे पुनर्निरीक्षण करण्याबाबत जुलै अखेरपर्यंत निर्णय घेऊ. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची ग्वाही. 843 ऊसतोड महिलांनी काढली गर्भपिशवी. बीडमधील धक्कादायक बाब समोर. सर्वाधिक महिला 30 ते 35 वयोगटाच्या असल्याची माहिती. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरण 5 महिने उलटून देखील मुख्य आरोपी अद्याप फरार. पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. मराठवाड्यातील उद्योगपती संतोष लड्डा दरोड्याप्रकरणी धक्कादायक खुलासे. 5.5 किलो सोने आणि कोट्यवधीच्या दरोड्यानंतर आरोपी 3 राज्यात फिरल्याची सूत्रांची माहिती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात. शिवशाही बसची वाहनाला धडक. अपघातात 13 प्रवासी किरकोळ जखमी. बहुप्रतीक्षित बीडीडी चाळ पुनर्विकासाचा नायगाव येथील पहिला टप्पा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता. पहिल्या टप्प्यातील 8 टॉवरचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार. मुंबईच्या उपनगरातील रुग्णालय राम भरोसे. सिटी स्कॅन सारख्या चाचण्यांसाठी रुग्णांना भुर्दंड. रुग्णालयांमधील गंभीर बाब समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.